आणि जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडूची फेकी झाले. मला वाटतं की मोहाली टीमच्या एक कुठेतरी नशीब बलावंत, तर इथपर्यंत त्यांनी मजल मारले. नशिबाने साथ दिली. हा झेल पण होता, पण तिथे क्षेत्ररक्षक नव्हता डोनेवाडी टीमचा. खूप अंतर होतं. आणि हा मोठा फटका, बिग हिट, षटकार. ऑलनर पर पटकन जायचंय चेंडू आणायला. आपण कारण थांबळावरच्या लाईटी लागलेल्या आहेत. आणि इथं धोक्याची घंटा होऊ शकली असती. इथं वेळेवरती सावरलंय रोहितनं. चेंडू जातो निर्धाव. पहिला चेंडूवरती षटकार खाल्ला, त्यानंतर थोडे गोलंदाजी. सचिनच्या पारीचा अंत झालाय. एक मोठा विकेट मिळालाय. नेक्स्ट बॉलर. आणि आउटसाईडला टोलला चेंडू, गॅप मध्ये चेंडू जातोय. पाहूया चौकार अडवण्यात यशस्वी होणार का, आणि नाहीये. कैलास रनिंग मध्ये थोडेसे खूपच कमवत आहे. तर आपण नक्कीच हा खेळाडू आपण कदाचित बुंडरलाईन आतमध्ये सर्कलमध्ये ठेवणं गरजेचं होतं. एक नऊ तरुणांना मात्र आपण बुंडरलाईनचा ताबा जर दिला तर नक्कीच हा चौकार अडवण्यामध्ये यशस्वी झाला असता. तर पाहिलं गेलं. की जबरदस्त गोलंदाजी पाहतोय. पंचांनी स्कोर घोषित केलाय. ओके ओके ओके, चला स्पीडअप घ्या. राईट. रिओला पण टाइम नाही, पण वेळेवरती योग्य तो डिसिजन द्या. नक्कीच हा चांगला चेंडू आहे. पंचांचा षटक क्रमांक पहिल्या षटमिनिटात आले. धापलं जाऊन पोहोचले. टोटल 11 अंकावरती. चला चला चला, स्पीडअप घ्यायचा, स्पीडअप घ्या. नेक्स्ट गोलंदाज लगेच काढायचं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. टीम मिटिंग जास्त नको, टीम मिटिंग नको जास्त. चला स्पीडअप घ्या. अंधार होईल, इथं हॉलेजन लावा लागतील. हो का, नक्कीच. चला पड स्पीडअप घ्या. लेफ्ट हँड फलंदाज पाहतोय आपण. गुरुनाथ. रुपेश गोलंदाजी मार्क वरती. इथं पाहूया चौकार, गॅप मध्ये चेंडू. क्षेत्रक्षर मध्ये थोडस नक्कीच पाहावं लागेल. लक्ष्मण पालकर साहेब ने स्वतः मेजर साहेब त्या दिशेला. कुठेतरी नशिबाचा कौल प्रत्येक वेळेला नसतो. चला चला चला,
चला चला स्पीडअप घ्या मोहिली टीम. आपण स्वतः आयोजक आहे त्या स्पर्धेचे. आणि हा सुद्धा चौकार. थोडस खराब गोलंदाजी, कमरेवर हात आलं गोलंदाजाचे लगेच 2 चौकार खाल्यानंतर. एकोणीस धावा दापलकावरती. बोलो. इथं मोठा फटका. चौकार. चौकार चौकार आहे. तेवीस धावा दापलकावरती. हा सुदे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेला चेंडू उचलणार फेकणार. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 25 धावा. चला शेवटचा चेंडू असेल. पहिली टीम आपण तयार राहायचे. 12वा खेळाडू त्यांची बॅटे आणला जायचे. खेळाडू मैदानामध्ये धावून देते आणि आपण बॅट घ्यायसाठी जायचंय. चांगला चेंडू आहे. इथं मात्र पाहतोय आपण हातात चेंडू आहे. रन दिला जाणार नाही. हातात रन नाही. ओके चला 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 स्पीडअप घ्या. बॅट्याला जा त्यांच्या. एक खेळाडू बॅट्याला जा. तुम्ही थांबा मैदानामध्येच. बॅटी घ्या त्याच्या. चला चला जा पटकन जा. टाइमपास करू नका. भरपूर खेळाडू आलेले आहेत कले टीम. पंचवीस धावा दापलकावरी. 26 धावांची गरज असेल. प्रति षटकामध्ये 13ची सरासरी राखावी लागेल. चला स्पीडअप घ्यायचा आहे. ना फलंदाज लगेच मैदानामध्ये तैनात करायचे आहेत. मोहिली टीम आपण इथपर्यंत पोहोचलात. नक्कीच आपलं कौतुक आणि अभिनंदन. चला फलंदाज जायचे मैदानामध्ये. मोहिली टीम आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिले टीम सर्व खेळाडूंना विनंती असेल. पहिले टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग नको जास्त करू आपण. अंधार होईल. आपल्याला पण क्षेत्ररक्षण करण्यासाठी बॉल दिसणं गरजेचं आहे. तर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. येणारे 12 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. ती मात्र मोहिली टीमला विजयासाठी फौजी चषकवरती आपलं नाव कोरण्यासाठी या ट्रॉफीवरती कुठल्या तरी एका ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी एक बॉलची फेरपूर्ता करायची लवकरात लवकर. उद्याच्या संघांना साहेब लवकर वेळेवरती बोलवा. आज तुम्ही खुश आहेत. इंटी सुटली. चला स्पीडअप घ्या. 26 धावेची गरज आहे. 12 चेंडू. अजय ट्रॅकर फलंदाज. गोलंदाज संतोष एक फिरकी गोलंदाज. पहिला चेंडू
काय अप्रतिम चेंडूची फेकी केले, निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी अप्रतिम आहे. ऑफ साईडला फटका येतोय, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र जज करू शकला नाही. चौकार, चौकार. अशाच फटकेबाजांची गरज आहे की मात्र मोहिली टीमला अजयच्या बॅटमधून हे चौकार षटकार येणं गरजेचं असेल. आता येणारे मात्र 10 चेंडू आणि 22 धावींची गरज. नक्कीच कर्णधार रमेश कले टीमकडून चांगली टीम आपली टीमची बांधणी केली. आणि इथं फटका मात्र फसलाय. अजय यांच्या पारीचा अंत. मोठा विकेट. ताकद कमी अजय. हा षटकार होता परंतु ताकद कमी. चला नेक्स्ट फलंदाज जायचंय. मेजर साहेब लेफ्ट हँड फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण लावून घेत असं. लेफ्टी फलंदाज आहे. लेफ्टी लेफ्टी फलंदाज आहे. सूचना देण्यात येते आपल्याला. रामदास साहेब पाहूया. इथं प्लेस करणं गरजेचं नाही साहेब. प्लेसनी काहीच होणार नाहीये. इथं कुठेतरी डोनेवाडी मोठ्या टीमला पराभूत केलंय आणि त्याचा फायदा मात्र कले टीमला झालाय. ऑफ टर्म लाईफ यॉर्कर पद्धतीच्या चेंडूची फेकी होते. इथं पाहते आपण. या आता वाईट आहे. तोड घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. चला स्पीडअप घ्या. इथे पूर्णपणे पकड निर्माण केले कले टीमने आपल्या त्या चस्कावरती. आणि उंची जास्त लांबी कमी फालोत्रेमध्ये झेल टिपतोय संतोष. संतोषच्या नावावरती एक विकेट घे. 2 विकेट. चला स्पीडअप घ्या. ओव्हर झाली का? चला 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 नेक्स्ट फलंदाज जायचंय. किती वाईट. झाले किती? एकवीस धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू 21 धावांची गरज. अजय ने कुठेतरी हलगर्जीपणा केला. तो मोठा फटका खेळणं गरजेचं होतं अजयला. षटकारचा बॉल होता. चला स्पीडअप घ्या गोलंदाज. चला चांगला चेंडू आहे. 21 धावांची गरज आहे. इथे मात्र आता काय 5 चेंडू मध्ये 21 होतील काय? 3 षटकार खेचावे लागतील. एक चौकार. इथं उंची जास्त लांबी कमी आणि संतोष कुठलीही चुकी करणार नाही. फलंदाज होईल बाद. इथं कल्ले टीम फौजी चेस्कावरती आस्ते आस्ते पकड निर्माण करत असताना पाहायला मिळते आपल्याला. भल्या मोठ्या ट्रॉफ्या आणि रमेश कर्णधार नक्कीच खुश असतील.
हॅलो, चला स्पीडअप घ्या. इथे स्टेट ऑन ग्राउंड फटका खेळलेला आहे. एकच धाव, एकच धाववरती समाधान मानावं लागतंय. धाव बालक जाऊन पोहोचले एका धावच्या मदतीनं. चला, कले टीम नक्कीच अभिनंदन आपलं. दोन चेंडू मध्ये 20 धावांची गरज. चला, इथं विजय होतोय कल्ले टीम आणि या चेस्कावरती, फौजी चेस्कावरती आपलं नाव कोरतोय. अभिनंदन कले टीमचे.